आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता कुठेतरी मुंबईकरांना देखील बसू लागलेला आहे। मुंबईमध्ये सीएनजीचे दर आहेत ते आज पहाटेपासून 2 रुपयांनी वाढलेले आहेत। याआधी प्रति किलो 82 रुपयाने मिळणारा सीएनजी आहे तो आजपासून 84 रुपयाला खरेदी करावा लागणार आहे। विशेष करून रिक्षा टॅक्सी असतील, ज्या सीएनजीवर चालणाऱ्या बाकी खाजगी वाहनं असतील त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे। विशेष करून ज्या ओला उबेर सारख्या ॲप बेस्ड टॅक्सी सेवा आहेत त्यांना देखील याचा फटका बसू शकतो। परिणामी येत्या काळामध्ये अशी सीएनजी दरवाढ झाली तर रिक्षा टॅक्सी असेल किंवा ॲप बेस्ड जी वाहनं आहेत त्यांच्याकडून देखील प्रवासी भाड्यात देखील वाढ केल्याची तरतूद केली जाऊ शकते, तशी मागणी पुढे येऊ शकते। परिणामी सध्या तरी रिक्षा टॅक्सी चालकांचं भाडं ठरलेलं असल्यामुळे त्यांना मात्र या दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। दरम्यान ॲप बेस्ड टॅक्सी चालकांकडून देखील आता या संदर्भात दरवाढ केली जाऊ शकते, तशी तरतूद करण्याची पूर्णपणे जी हमी आहे, जी एकंदरीत जी स्वातंत्र्य आहे ते खाजगी कंपन्यांना असतं, त्यामुळे त्याचा फटका तात्काळ कुठेतरी प्रवाशांना बसू शकतो। यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून कुठेतरी इतर इंधनांचा वापर करण्याचा सल्ला दिलेला होता। त्यामध्ये विशेष करून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केलेलं होतं। मात्र दुसरीकडे पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधन म्हणून, स्वस्त इंधन म्हणून सीएनजीकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच सीएनजी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर देखील आपल्याला गगनाला भिडताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन आदित्य देसाईसह मी चेतन नावरे, मुंबई।